नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण नेकला फ्रिल बसवली आणि हा साडीतला कपडा आहे. प्रिन्सेसमध्ये आपण हा ब्लाऊज शिवलाय 32 चेस्टमध्ये. तर पूर्ण बघा याची कटिंग कशी झाली. सगळ्यात अगोदर बऱ्याच जणांना फिटिंगचा प्रॉब्लेम येतो का मोंढ्यामध्ये व्यवस्थित फिटिंग बसत नाही. तर तुम्ही बघू शकता दोन्ही लाईनिंग एकदम सोबत आल्या आणि ही फिटिंग एकदम सरळ आली. तर तुम्हाला मी पुढचा भाग पण दाखवते का कशा पद्धतीने आलाय, पाहू शकतात. तर फ्रंट भाग बघू शकतात अशा पद्धतीने आलाय. तर याचा पूर्ण कटिंग व्हिडिओ आपण पुढे दाखवलेलाच आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपण कशा पद्धतीने याची कटिंग केली. तर आपण याला 6 हुक लावलेत. काय होतं 6 हुक लावल्याच्या नंतर मध्ये जास्त गॅप पडत नाही, त्याच्यासाठी मी 6 हुक लावते आणि जवळजवळ हा ब्लाऊज असा आलाय. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 32 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. कस्टमरची उंची आहे 14 इंच. तर आपण याच्यामध्ये 15 इंच घेऊ, कारण आपण उंची मोजून पण घेऊ शकतो. जे आपला ब्लाऊज पीस असेल कस्टमरचा त्याच्यानुसार जवळजवळ 15 इंच आपण उंची घ्यायची. 15 वर मी मार्किंग केली. नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही उंची कमी किंवा जास्त करू शकता. मी 15 इंच घेतले तर ब्लाऊज हा 14 इंचावर शिवून होतोय. 32 ला मी 5.25 किंवा 5.5 जरी शोल्डर घेतला तरी पण चालते. मोंढ्यासाठी मी घेतले माप 5 इंच. 32 चा चौथा भाग येतो 8 इंच. 8 वर एक मार्किंग केली. त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवली. तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवू शकतात. अर्धा इंच मी इथून मागं आले. मी हर एक ब्लाऊजला असंच माप टाकते म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि मोंढ्यामध्ये चोन वगैरे पडत नाही. 1.5 इंच आपण बॅक साईडचा मोंढा घेतलाय आणि फ्रंटचा 1 इंचाचा घेतलाय. नंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकतात आकार दिल्याच्या नंतर 2.25 इंच गळा घ्या. 2.25 एकदम परफेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 इंचाचा गळा घ्या. तर गळ्यामध्ये पण तुम्ही बदल करू शकतात. वरती मी 2.25 घेतले तर मी खाली 3 इंच घेते आणि त्याच्यानंतर मी एक आखून घेणार. आता याच्यामध्ये तुम्ही गळा वेगळा देऊ शकतात. तर मी गळ्याला आकार देऊन घेतलाय. आता चेस्ट 32 आहे तर कंबर किती आहे 25.5. तर 25.5 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जो काही येतो त्यानुसार. आता मी हे ब्लाऊजवर माप घेतलेलं जवळजवळ 7.5 ला एक लाईन कमी. तर जेवढा चौथा भाग येतो तेवढंच घ्या. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा हिशोबाने आपण पूर्ण याला लाईन आखून घ्यायची. आता जर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जर आला तर अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी गळ्याकडून डाऊन करायचे आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. आता मला अजून फ्रंट भाग कट करायचा, त्याच्यासाठी मग मी ही लाईन कट नाही करणार, वरची कट करते. आणि ज्यावेळेस आपण गळा जोडतो तर त्यावेळेला जरी स्टिच केलं तरी पण चालते. मी तुम्हाला कस्टमरच्याच मापावर सांगितलं आहे सगळं. आता मी तुम्हाला याच्यातला ब्लाऊज पीस दाखवते. अगोदर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे काठपदरच्या साडीवरचा आणि त्याच्यातला हा ब्लाऊज. म्हणजे मी झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच दाखवते, त्याच्यासाठी मी तुम्हाला हा ब्लाऊज पीस दाखवलाय. आता काय करायचंय, जसं आपला कपडा आहे तसं व्यवस्थित त्याला टाकून घ्यायचंय. 1 इंचाची आपल्याला लाईन आखून घ्यायची. जेवढी आपली उंची आहे त्यानुसार आपल्याला 1 इंचाची लाईन आखून घ्यायची. आता मला ही कट घ्यायची नव्हती कशामध्ये, तर त्याच्यामुळे मग मी 1 इंच काढून टाकला. आता आपण पाठीचा भाग ठेवणार
तर ह्या लाईनपासून ठेवलं आहे, जसं आहे तसाच ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेऊ. बघू शकतात. आता हा भाग आपण बाजूला केला आहे. हे 1.5 इंच आपले मार्जिंग आली, शिलाई मार्जिंग, आणि याच्यानंतर पण आपण 1.5 इंचावर हे मार्किंग केली. नंतर आपण हे 1.5 जे इंच आहे ते आपण याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं मला थोडंसं लक्षात येते का आपल्याला अर्धा इंच समोरचा फ्रंट भाग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ह्या लाईनपासून गळा चेक करायचा आहे. 2.25 गळा घेतला तर 2.25 वर आपण मार्किंग करायची. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 6.5 वर एक मार्किंग केली. सरळ चौकोन करून घेतला आणि गळ्याला आकार देऊन घेतला. आता प्रश्न येतो आपला टक्सचा. तर सगळ्यात अगोदर आपण टक्ससाठी कंपल्सरी 1 इंच आपल्याला जास्त हे घ्यावंच लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता 32 चेस्ट आहे तर आपण टक्स किती घेतला पाहिजे? 3 इंच. आपण ह्या लाईनपासून 3 इंच घेतले, नीट लक्षात घ्या. ह्या लाईनपासून 3 इंच घेतले. आता वरती यायचं आहे आपल्याला 10 इंचावर. ही लाईन आपल्याला 10 इंचावर आपल्याला जोडून घ्यायची. नंतर आपण दोन्ही साईडनी 1-1 इंच घेऊया, कारण हा फक्त 32 चेस्टमध्ये ब्लाऊज आहे. तर आपण ह्या बाजूने 1 इंच, 1.25 इंच जरी घेतलं तरी चालतंय. 1.25 इंच घ्या आणि इकडच्या बाजूने 1.25 इंच घ्या. आता हा टक्स आपण डायरेक्ट इथं जॉईन करायचा आहे. मी ही लाईन आता अख्तांनी डायरेक्ट खालच्या लाईनला जॉईन केली आणि ही लाईन याला जॉईन करून घेतली. आता आपण हा टक्स कुठं जोडून घ्यायचा आहे? ह्या लाईनला. ज्या वेळेस आपण हा टक्स हा 1.25 इंच घेतला त्याच्यासाठी आपण हा 1 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इकडच्या बाजूने पण किती घ्यायचं बाहेर? 1.25 इंच. ते कसं माप आलं का जे 1.25 इंच इकडच्या बाजूने आले ते आपण 1.25 इंच घेऊया बाहेरच्या बाजूने. बघू शकता. आता ही क्रॉस पट्टी ही जी लाईन आहे ती आपल्याला डायरेक्ट बाहेरच्या लाईनला काढायची अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला हा जो आकार आहे तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा अशा पद्धतीने. आता आपण कटिंग कशी करायची ते बघा. का अगोदर आपण पूर्ण बाहेरचा भाग कट करू. त्याच्या अगोदर आपल्याला हा जो गळा आहे हा गळा आपल्याला खालच्या लाईनला जॉईन करायचा आहे. आता जसं मी कटिंग करते त्यानुसार तुम्ही पण कटिंग करा. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येणार आहे. कमी वेळात आपण 32 चेस्टमध्ये हा पूर्ण ब्लाऊज कट केला आहे. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. आता हे कट केल्याच्या नंतर आपल्याला बाही कट करायची. तर बाही कटिंग करताना कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे? ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं का बाही कटिंग करताना आपल्याला तिरका मुंडा चेक करायचा आहे किती आहे. आता 7 आलं तर आपल्याला 8.5ची घडी लागेल. तर आपण 8.5ची घडी बघूया कुठपर्यंत येते. आता अस्तरचा कपडा आहे हा. आपण एकदा एकसारखं करून घेऊ. 4 लेअरमध्ये आपण कपडा घेतले. 7 इंचावर आपण एक पॉईंट दिला आणि याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला जास्त लागतंय. तर नॉर्मल कमी पडते 1-2 लाईन, तर ती आपण कव्हर करू मेन फॅब्रिकवर. तर त्याच्या अगोदर आपल्याला कस्टमरची जेवढी बाही आहे त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. तर कस्टमरची बाही ब्लाऊजवर मी मोजून घेते 9.5 आहे. तर अगोदर आपण एकसारखं खालची बाजू करून घेऊ. म्हणजे आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये.
आता मग ह्या लाईनपासून मी 10.5 वर घेते, कारण 9.5 बाही आली तर आपण 10.5 वर घ्यायचे, कारण 1 इंच आपण जास्त घेतोय. अर्धा इंच खालच्या साईडला मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जाते. नंतर घडेनुसार आपण लाईन टाकली, कारण हे माप जे आलं ते 7 इंचाचं आहे. पुढं आपल्याला घ्यायचंय 3.5 इंच किंवा 3 इंच जरी घेतलं 3.25 तरी चालते. आता जेवढा दंडघेर आहे तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. जवळजवळ 4.5 इंच, 4.25 किंवा 4.5 इंच असं कस्टमरचं माप आले. तर इथं आपण एक मार्किंग केली, त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 इंच मिक्स करू शकतो शिलाई मार्जिनसाठी. आता ही शिलाई मार्जिन जे आहे ते आपण बाहेरच्या लाईनला आणि जी फिटिंग मार्जिन आहे ती ह्या लाईनला जोडून घ्यायची. आता आपल्याला राहिला तो आकार देणं. तर आकार देताना एकदम सिंपल पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण आकार दिला पाहिजे. कमी वेळामध्ये आपण हा ब्लाऊज पूर्ण कटिंग दाखवले मी तुम्हाला, बाहीपासून तर पूर्ण एंडपर्यंत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड. तर दोन्ही चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.